मान्यवर कांसीराम साहब ने चमचा एज नामक एक किताब लिखी थी। उस किताब के माध्यम से कांसीराम साहब ने बहुत बड़ी अच्छी बात की। कांसीराम साहब कहते हैं कि चमचों से ना उलझा करो, चमचों से ना उलझा करो, सीधे हाथों पर वार करो। कांसीराम साहब कहते हैं अपने बहुजन समाज के कार्यकर्ताओं को, चमचों से ना उलझा करो, सीधे हाथों पर वार करो। आज लगभग यही स्थिति महाराष्ट्र के अंदर है। महाराष्ट्र अनुसूचित जाति समूह में महाराष्ट्र के अंदर पूर्वाश्रमी के महार और आज के खुद को बौद्ध कहने वाले बौद्ध समाज के लोग और दूसरी तरफ मांग समाज के लोग ये सोशल मीडिया के माध्यम से आपस में लड़ रहे हैं, झगड़ रहे हैं। बात अवकड़ उपवर्गीकरण की है, मतलब बात रिजर्वेशन की है। सच मानो अगर रिजर्वेशन की तह तक हम पहुंचेंगे तो हमारी समझ में आ जाता है कि रिजर्वेशन से बढ़िया बात है सोशल अवेअरनेस, म्हणजेच सामाजिक बदलाव जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही। चला असू द्या, काही लोकांना ही गोष्ट मान्य नाही की आम्हाला सामाजिक परिवर्तनच करायचं नाही, परंतु आम्हाला रिझर्वेशन पाहिजे आहे। रिझर्वेशन त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतं, त्या समाजाला या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीचं महत्त्वाचं काम। परंतु महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला रिझर्वेशन ही एक गरज असल्याचं मागणी दिसून येत नाही। रिजर्वेशन कुणीही मागू शकतं, हर एक इंसान का हक है तो उसकी उन्नति और प्रगति के लिए उसे प्रतिनिधित्व चाहिए। लेकिन आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, रिझर्वेशनच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये महार आणि मांग मताचं ध्रुवीकरण करून येणाऱ्या काळामध्ये आपल्या राजकीय पोळ्या कशा भाजायच्या याकडं जास्तीत जास्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लक्ष देऊन मातंग समाजातील काही मोजक्या 7-8 लोकांना हाताशी धरून विनाकारण महार समाज आणि मातंग समाजाची लढाई, द्वेषाची लढाई, रागाची लढाई या ठिकाणी निर्माण केलेली आहे। खरं तर दोन्ही समाजातल्या अशा काय प्रवृत्तीचे लोक एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी काम करणारी वृत्ती असलेली लोक या भांडणाला जास्तीत जास्त खतपाणी घालतात। परंतु यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही, आरक्षण ही बाब संसदेची आहे, ही घटनात्मक बाब आहे, ही संवैधानिक बाब आहे, तिचं एक प्रोसेस आहे। एका पद्धतीनं ती तिथपर्यंत जायला पाहिजे आणि तिथे त्या गोष्टी घडल्या पाहिजे। चला त्या भविष्यात घडतील अथवा नाही घडतील, परंतु आज जसं की महाराष्ट्रातले 2 शक्तिशाली समाज, जो महार समाज आहे, जो मातंग समाज आहे, हे 2 शक्तिशाली समाज एकमेकांमध्ये कटुता निर्माण करून सामाजिक, धार्मिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि नोकरशाही या महान असलेल्या सत्तेच्या लढाईतून दूर जात आहेत, वंचित होणार आहेत, हे संकट यांच्या लक्षात येत नाही। तर दुसरी महत्त्वाची बाब मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची आहे, जी कांशीराम साहेबांनी सांगितली की चमचों से ना उलझा करो, सीधे हाथों पर वार करो। गावकुसातला महार समाज, मांग समाज, शहरातला, वार्डातला, गल्लीतला महार समाज, मांग समाज हा खरं तर गुण्यागोविंदानं राहणारा समाज आहे। मग यांची माती भडकावण्याचं काम कोण करत आहे? यांची माती भडकावून कुणाचा फायदा होणार आहे? या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेची गणितं बिघडवण्याची ताकद इथल्या महार आणि मांग समाजामध्ये आहे। ही गोष्ट भाजप आणि तिचे मायबाप असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेला चांगल्या प्रकारे मानतात। त्यामुळं येनकेन प्रकारे संविधान आरक्षण मिळणं ही संवैधानिक बाब असताना, आरक्षण मिळणं किंवा देणं हे संसदेमध्ये ठरत असताना, आरक्षण देण्यासाठी एक संसदीय प्रोसेस असताना सुद्धा
आये दिन समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे काढणं, मोर्चाच्या माध्यमातून एकमेकावर मोठमोठ्याला चिखलफेक करणं, बाबासाहेबांचा विरोध करणं, आंबेडकरी घराण्याचा विरोध करणं, ह्या गोष्टी काही मोजके लोक जी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर, त्यांच्या पैशावर समाजामधल्या जो आजपर्यंतचा जो महारमांग एकोपा होता तो पूर्णतः द्वेषामध्ये बदलण्यासाठी काम करत आहे. आणि ही गोष्ट चुकीची आहे. कारण कांशीराम साहेब म्हणतात त्याप्रमाणे इथल्या प्रत्येक सुशिक्षित, अर्धशिक्षित, समजदार प्रत्येक महार आणि मांग तरुणाने विचार केला पाहिजे की या आरक्षणाच्या लढाईतून नेते जन्माला आले, मग हे नेते कुणाचे बटीक आहेत, हे कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात आणि हे चमचे कुणाचे आहेत, हे चमचे, ह्या चमच्यासोबत आपण उत्तरं देणं जरुरी आहे का, या सगळ्याच्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी किंबहुना या व्हिडिओच्या माध्यमातून महार आणि मातंग समाजातील सुशिक्षित जे लोकशाहीला म्हणतात अशा प्रत्येक मातंग आणि महार तरुणाला विनंती करतो की ही जी 4-2 बोलणारी टाळकी आहेत, 4-2 बोलून, 4-2 नेते मंडळी बोलून समाजाची दिशाभूल करत आहेत, हे आपलं टार्गेट नसून यांना चालवणारे जे हात आहेत, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत, आपण त्याच्या विरोधामध्ये दंड ठोकून उठलं पाहिजे आणि त्यांना धडा शिकवला पाहिजे. एवढाच माझा उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास पोचविण्याचा आहे. जय भीम, जय भारत, जय अण्णाभाऊ.